ओके, सर्वांनी आवाज चेक करा, क्लिअर आहे का? इज इट आय एम ऑडिबल? चॅट बॉक्स इज देअर. पटपट कमेंट करा, यस नो. आवाज क्लिअर आहे, स्क्रीन क्लिअर आहे, स्क्रीनवर काय लिहिलंय ते क्लिअर आहे. पटपट सांगा एकदा मला, देन पुढे कंटिन्यू करू आपण. पटकन रिस्पॉन्स करा, तुम्हाला सर्वांना माझा आवाज येतोय? व्हेरी गुड. हे बघा, तुम्हाला सिलेबस जो मला तुमचा घ्यायचा आहे, मला स्टार्ट करायचंय ग्रॅव्हिटेशन पासून. तुमचं फिजिक्सचे चॅप्टर जे आहेत, हे फिजिक्स चॅप्टर मी कव्हर करेल. सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट कन्सेप्ट घेईल. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बोर्डला खूप मोठ्या प्रमाणात कामाला येणार आहेत. त्यामुळे लेक्चर चुकून मिस करू नका. यात तुम्हाला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहेत, कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत, आणि मोस्टली अशी अनेक मुलं जे नंतर सायन्स घेणार आहे, अशा सगळ्या मुलांसाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनी गोष्ट समजून घ्यायचे. आता आपण सुरुवात करणार आहे पहिला चॅप्टर, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ ग्रॅव्हिटेशन? आता प्रश्न असा पडतो काही ना, नेमकं ग्रॅव्हिटेशन काय असतं? कुठे ग्रॅव्हिटेशन दिसतं का? हे नाही, बट वी कॅन फील इट. मग कुठे आपल्या आसपास ग्रॅव्हिटेशन? तर आपल्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये ग्रॅव्हिटेशन भरलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी न्यूटनचं नाव ऐकलेलं आहे. न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला, सगळ्यांना माहिती. शोध लागला म्हणजे न्यूटनच्या जन्माच्या अगोदर ग्रॅव्हिटेशन नव्हतं का? किंवा शोध लागण्याच्या अगोदर ग्रॅव्हिटेशन नव्हतं का? तर होतं. मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असतं? की जनरली ह्या युनिव्हर्समध्ये, आता ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट फक्त अर्थ पुरता नाहीये. ग्रॅव्हिटेशन हा कन्सेप्ट फक्त अर्थ पुरता नसून इट्स दिस कन्सेप्ट इज फॉर होल युनिव्हर्स. त्यामुळे हा कन्सेप्ट फक्त आपण पृथ्वीबद्दल बघू असं नाहीये. मग तुम्ही म्हणसाल काय असतं ग्रॅव्हिटेशन? तर ह्या प्रत्येक पूर्ण युनिव्हर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे, हा दुसऱ्या ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट होतो. तुम्ही म्हणसाल खरं, अट्रॅक्ट होतो. मग हे कशावर डिपेंड आहे? कसं काय अट्रॅक्ट होतो तो? तर तो अट्रॅक्ट किती होईल हे डिपेंड असतं त्या ऑब्जेक्टच्या मासवर. मास म्हणजे वस्तुमान, जर कोण मराठी मीडियमची मुलं असेल तर. तो डिपेंड आहे त्या ऑब्जेक्टच्या मासवर. ती म्हणशाल कसं? आता मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो. मला सांगा, आता आपण एक्झाम्पल घेऊया, आपण तीन मोठे मोठे ऑब्जेक्ट घेऊया. एक आपण घेऊया सन, एक आपण घेऊया अर्थ, आणि एक आपण घेऊया मून. सूर्य, पृथ्वी, चंद्र. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, की या तिघांमध्ये सर्वात जास्त मास कोणाचं आहे? सनचं, अर्थचं की मूनचं? कमेंट बॉक्स फास्ट. सर्वात जास्त मास कुणाचं? सन, अर्थ, मून. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. फास्ट. सन. फास्ट फास्ट फास्ट. बरेचसे मुलं ऑनलाईन आहेत, बऱ्याच कमेंट पडल्या पाहिजे. सर्वात जास्त मास कोणाचं? सनचं. बर. दोन नंबर कोणाचे? अर्थ की मून? दोन नंबर कोण? अर्थ की मून? सन नंतर कोण आहे? अर्थ. दोन नंबर अर्थचं मास आहे. आणि सगळ्यात कमी मास कोणाचा असेल तर मूनचा आहे. सर्वात जास्त मास सनचं, दोन नंबर अर्थचं, तीन नंबर मूनचं. तुम्ही म्हणजे काय फरक पडला मग? मग आपलं ग्रॅव्हिटेशन डिपेंड आहे त्या ऑब्जेक्टच्या मासवर. तुम्ही म्हणशाल कसं? मग जेवढं जास्त मास, आता हे न्यूटन म्हणतो. न्यूटन काय म्हणतो? की जेवढं एखाद्या ऑब्जेक्टचं मास जास्त, त्याचं ग्रॅव्हिटेशन जास्त. मग मला सांगा आता, सन, अर्थ, मून या तिघांमध्ये सर्वात जास्त ग्रॅव्हिटेशन कोणाचं असेल? फास्ट. हायेस्ट ग्रॅव्हिटेशन, सर्वात जास्त ग्रॅव्हिटेशन कोणाचं असेल तर सनचं आहे. का बरं? सनचं मास जास्त आहे. सनचं ग्रॅव्हिटेशन किती आहे? एवढं जास्त आहे, एवढं जास्त ग्रॅव्हिटेशन आहे सनचं, की जवळजवळ तो एवढे सगळे 8 प्लॅनेट, मोठे मोठे प्लॅनेट आरामशीर स्वतःभोवती फिरवतो, कुठले एफर्ट्स न घेता. त्यानंतर आहे अर्थ. अर्थचं मास पण जास्त आहे. तर एकटी म्हणजे सन अर्थला फिरवतो, अर्थ मूनला फिरवतो, फक्त ग्रॅव्हिटेशनचा वापर करून. पण डिपेंड कशावरती? मासवरती. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला कळली, की ज्या ऑब्जेक्टला मास आहे त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन असू शकतं का? तर हो. पण मग तुम्ही म्हणशाल, मग आपल्याला मास असतं, मग आपलं ग्रॅव्हिटेशन आहे का? हो. पण ते ग्रॅव्हिटेशन एवढं निग्लिजिबल आहे, एवढं निग्लिजिबल आहे, ते कामच करत नाही. मग ग्रॅव्हिटेशन कोणतं काम करेल? जे ऑब्जेक्ट ज्यांचं मास खूप जास्त आहे, खूप जास्त आहे,
तेच ऑब्जेक्ट काय करू शकतात, त्यांचं ग्रॅव्हिटेशनचं इन्फ्लुएन्स टाकू शकतात. हे आपण डिस्कस करायचे आजच्या लेक्चरमध्ये. म्हणजे ग्रॅव्हिटेशन बद्दल बेसिक गोष्ट काय बघितली आपण, ग्रॅव्हिटेशन इज कम्प्लिटली डिपेंड अपॉन द मास ऑफ द ऑब्जेक्ट. हे तुम्हाला पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं. बरं चला, मग आपल्या समोर फोटो आहे, सगळे ह्या व्यक्तीला ओळखतात. कोण आहे, हु इज दिस पर्सन? असे व्हाईट व्हाईट मस्त केस वगैरे एकदम. आपण यांना पाहिलं का, ओळखलं तुम्ही यांना कोण आहेत, कोण आहे ते? ब्ल्यू आईज. ओके, ब्ल्यू आईज, व्हाईट इयर्स, कर्ली इयर्स, व्हाईट स्किन. ही इज अ न्यूटन. व्हेरी गुड. न्यूटन, आयझॅक न्यूटन. ह्या व्यक्तीने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. तो म्हटलंय सफरचंद खालीच का बरं आले, वरती का बरं नाही गेले. हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पण ऍक्च्युली यात इम्पॉर्टंट काय, न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, जो तुम्हाला बोर्डला मोस्टली खूप वेळा विचारलेला आहे. मग हा नेमका लॉ काय आहे, एकदा हे बघूया. आधी मी लॉ वाचतो आणि मग लॉ वाचल्यानंतर तुम्हाला खाली ते एक्सप्लेन करतो. बघा आता फर्स्ट ऑफ ऑल द लॉ काय, every particle of matter in the universe attracts every other particle with force that is proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. हा लॉ असाच्या असा वर्ड टू वर्ड तुमचा बाय हार्ट पूर्ण पाठ पाहिजे. हा तुम्हाला बोर्डला येणार, बसुळा आलेला आहे. हा लॉ तुमचा पाठ पाहिजे, हातातले मार्क आहे, यात कुठलाच एक्सक्यूज नाहीये. ही जबाबदारी तुमची. मग तुम्ही म्हणशाल हा लॉ पाठ करायचा का, तर नाही. पाठांतर हा सायन्सचा कामच नाहीये. आई समजून घ्यायचं, पाठ करा, मी म्हणत नाही तुम्हाला, पण म्हणजे वर्ड टू वर्ड आई समजून घ्यायचं काही नाही. मग पाठांतर करायला त्रास कमी होतो. मग त्यांनी काय म्हटलं, आता तुम्हाला वर्ड टू वर्ड एक्सप्लेन करतो, थोडं लक्ष द्या इकडे. आता आपण यात थोडं बघूया, यात काय म्हटलेलं आहे त्यांनी. मला व्हाईट पेन लागेल. हा, जमतोय का? येस, ओके, सिअर. रेड घेऊया, रेड. हा, ओके, सिअर. हेच करायचं नव्हतं, कोणतरी ना ही स्क्रीन वापरू नका तुम्ही कोणतरी. हे प्रत्येक वेळेस हा प्रॉब्लेम होतो. मागच्या मुलांनी हेच केलं होतं. एक मिनिट. कुणीही ते असं ते करत जाऊ नका याच्यामध्ये, बरं का. ते तुम्ही ना स्क्रीनवरती उद्योग नका करीत जाऊ. ठीक असो, उद्योग जरा कमी करा. लक्ष द्या इकडे. 10वीला पेपर आले जवळ तुमचे 1.5 महिन्यावर. एकच महिना मला आता. ठीक आहे, लक्षात. हा लॉ सांगतो तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं, ट्रिक सांगतो कशी लक्षात ठेवायची. या फॉर्म्युल्याकडे एक मिनिट तुम्ही, हा फॉर्म्युला बघा या ठिकाणी. मी लिहून काढतो या ठिकाणी. एफ, त्यांनी काय म्हटलंय, every particle of matters in the universe attracts each every other particle with force proportional to, हे सांगितलं, of their masses m1 and m2. हे दोन ऑब्जेक्ट आहे ज्यांचं मास m1 m2 आहे, यांचा प्रॉडक्ट. व्हॉट इज मिनिंग ऑफ प्रोपोर्शनल, मला कोण सांगेल कमेंट बॉक्स मध्ये. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोपोर्शनल अँड इनव्हर्सली? प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली हे दोन सिम्बॉल, याचं मिनिंग कोण सांगेल मला शॉर्ट मध्ये? कारण दुसरा आहे एफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे दोन आहेत. एवढं जरी पाठ केलं, आणि पेपरला एक रूल लक्षात ठेवायचा की जेव्हा जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहितात ना, त्या फॉर्म्युलाच्या खाली त्याचे मिनिंग लिहायचे असतात. मार्क तुम्हाला पूर्ण भेटणार. बोर्डला ज्याला 90% वर जायचे त्याला हे फॉलो करावंच लागेल. 80% वर, 90% वर असेल, 80% अबव, 90% अबव, त्याला ह्या लेवलला काम करावं लागेल. फुकट मार्क द्यायला बसलेलं नाही कोणी. व्हॉट इज मिनिंग ऑफ प्रोपोर्शनल? चॅट बॉक्स. चला, हा, प्रोपोर्शनलचं मिनिंग असा असतो, दिस इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल, दिस इज मिनिंग ऑफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल. डिरेक्टली, व्हॉट इज मिनिंग ऑफ डिरेक्टली? दिस m1 अँड m2 हे जर इन्क्रीज झाले, व्हॉट इज मिनिंग ऑफ डिरेक्टली? इफ दिस इन्क्रीजेस, दिस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दिस ऑल्सो इन्क्रीजेस. याला म्हणजे प्रोपोर्शनल. प्रोपोर्शनल m1 m2 इन्क्रीजेस, f ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस. व्हॉट इज मिनिंग ऑफ इनव्हर्सली? इनव्हर्सली म्हणजे ऑपोजिट काम करतो, ऑपोजिट, व्हाईस वर्सा. म्हणजे कसं, दिस आर इन्क्रीजेस,
this F decreases because this is the inverse proportional. R increases, F decreases. R decreases, F increases. इनव्हर्सली कसं काम करतं? ऑपोजिट. डिरेक्टली कसं काम करतं? स्ट्रेट. बर, मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? हे मग M1 आणि M2 कोण आहे? हे दोन ऑब्जेक्टचे मास आहेत, जे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतायत ते. डिवाइड बाय आर म्हणजे कोण? त्या ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स. पुन्हा एक पुन्हा लॉ डिस्कस करा. आता लॉ काय म्हणतो? एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इन द युनिव्हर्स, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय? सॉलिड, गॅस, लिक्विड, वॉटर इट मे बी, एव्हरीथिंग इज अ मॅटर. हा प्रत्येक मॅटर एकमेकाला काय करतो? अट्रॅक्ट करतो. मी बोललो तुम्हाला, प्रत्येक मॅटर एकमेकाला काय करतो? अट्रॅक्ट करतो. 100% अट्रॅक्ट करतो. पण अट्रॅक्ट करतो इथपर्यंत क्लिअर आहे, पण किती अट्रॅक्ट करतो? इट्स प्रोपोर्शनल टू द दिअर मासेस M1 आणि M2. जेवढं मास जास्त तेवढं अट्रॅक्शन स्ट्रॉंग, तेवढं ग्रॅव्हिटेशन फोर्सेस असेल स्ट्रॉंग असेल. आणि प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे काय होणार रे? जेवढं दोन ऑब्जेक्ट मधलं मास इन्क्रीज होईल, सॉरी डिस्टन्स इन्क्रीज होईल. आय एम रिपीटिंग अगेन. दोन ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. हे जवळ आहे, यांचं आता डिस्टन्स ग्रॅव्हिटेशन फोर्स कसं आहे? इनव्हर्सली आहे. त्यामुळं याच्यामधलं डिस्टन्स जर आपण इन्क्रीज केलं तर ग्रॅव्हिटेशन फोर्स काय होईल? डिक्रीज होईल. समजून घ्या बरं का. आता जर याच्यामधलं दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स मी जर डिक्रीज केलं तर ग्रॅव्हिटेशन फोर्स काय होईल? इन्क्रीज होईल. का? कारण डिस्टन्स आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स यांचं रिलेशन कसं आहे? इनव्हर्सली. हाच तो लॉ आहे, तो तुम्हाला पाठ म्हणजे समजून घ्यायचा आहे, जो या ठिकाणी लिहिलेला आहे. मग आपण काय केलंय? सगळं एकत्रित लिहिलं तर F प्रोपोर्शनल टू M1 अपॉन M2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. आणि पुढचा रूल हा सायन्स, जर तुम्हाला सायन्स घ्यायचा असेल, हा लक्षात ठेवावा लागेल. काय रूल आहे? रूल असा आहे, जेव्हा जेव्हा प्रोपोर्शनल साईन येतं, जेव्हा 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 हे प्रोपोर्शनल साईन येईल, हे रिमूव्ह करण्याकरता आपल्याला घ्यावा लागतो कॉन्स्टंट. आय एम रिपीटिंग अगेन. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे हे प्रोपोर्शनल साईन येतं, हे रिमूव्ह करायला घ्यावा लागतो कॉन्स्टंट. मग आपण काय केलं? हा रिमूव्ह करण्यासाठी हा जी नावाचा एक कॉन्स्टंट घेतला, कॅपिटल जी. यालाच म्हणायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जो या ठिकाणी लिहिलेला आहे कॅपिटल जी. म्हणजे फॉर्म्युला काय बघा, आपला फायनल फॉर्म्युला F. हा साईन रिमूव्ह करायचा ना आपल्याला, मग कॉन्स्टंट घेतला आपण, एक कोड टाकलं जी M1 M2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. फिनिश. हा तुमचा फॉर्म्युला. पेपरला विचारलं त्यांनी, हा लॉ लिहायचा. हे आधी हे इक्वेशन लिहायचं, मग हे इक्वेशन लिहायचं, मग हे इक्वेशन लिहायचं, डायरेक्ट शेवट हे लिहून टाकायचं. नाही जमलं काही लिहायचं, काय हरकत नाही, फक्त लॉ लिहा आणि एवढं तरी लिहा. मग एवढं लिहून थांबायचं का? तर नाही. मग खाली लिहायचं व्हेअर. कुठलाही फॉर्म्युला की फॉर्म्युलाच्या खाली काय लिहायचं? व्हेअर. व्हेअर म्हणजे काय? व्हेअर म्हणजे याच्यामधल्या वर्ड्स, ज्या टर्म्स आहेत, ज्या क्वांटिटी आहेत, त्या क्वांटिटीचं मिनिंग काय? वेअर. मग कसं लिहायचं? वेअर एफ लिहायचा, एफ डॅश. हा, मग एफचं मिनिंग काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. झालं. खाली 2 नंबर लिहायचं कॅपिटल जी डॅश, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पुढे लिहायचं M1 डॅश. M1 मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, M2 मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. खाली लिहायचं आर. आर म्हणजे डिस्टन्स इन बिटवीन टू ऑब्जेक्ट. झालं. हा लॉ तुम्हाला पेपरला आला, जर तुम्ही एवढं लिहिलं, तो 2 मार्क लिहू, 3 मार्क लिहू, किती मार्क लिहू, एवढं सगळं लिहिलं, पेपर चेक करायला तुम्हाला आउट ऑफ मार्क द्यावा लागतील. पण मी सांगितलेलं आहे असंच लिहावं लागेल, तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क कन्फर्म भेटणार आहे. एक पद्धत असते लिहिण्याची, ती तुम्हाला फॉलो करावं लागेल. ठीक आहे, चला. हे झालं इथपर्यंत. हा तुमचा युनिव्हर्सल लॉ झाला, ग्रॅव्हिटेशन लॉ झाला, हा पूर्णपणे घेतलेला आहे. एकदा हा लॉ बघा. यात काही क्युरी आहे का चेक करा तुम्हाला पुढे जायला. यात कोणाला काही विचारायचं आहे का? हा लॉ सगळ्यांना कळला का? चॅट बॉक्स सांगा पटकन मला. हा क्वेश्चन IMPच आहे म्हणून घेतलेला आहे मी. आपण IMPच क्वेश्चन घेत आहोत.
ग्रॅव्हिटेशनल लॉ आयएमपीचा आहे. एकूण क्वेश्चन तुम्हाला बरोबर. हा, हे सगळ्यांना कळलं. जाऊया पुढे. मी सगळं आयएमपी आयएमपी आणि कामाचं कामाचं घेणार, टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, चला 2 नंबर. हे नाही घेणार मी. हा, प्रिंट बॉल शेवट घेऊ आपण. बर, पेपरवर तुम्हाला पुढचा प्रश्न 2 मार्काला किंवा 4 मार्काला असेल. आयएमपी, पुढचा आयएमपी क्वेश्चन, मोस्ट आयएमपी क्वेश्चन पेपरला आलेला. राईट डाऊन द डिफरन्स इन बिटवीन मास अँड वेट. कॉन्स्टंट कसा घेतला? कॅपिटल जी. कॅपिटल जी हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट हा इक्वेशनला बॅलन्स करण्याकरता घेतलेला असतो. तो आपण डिराईव्ह करू शकतो, काय अडचण नाही, आपला हवा असेल. ठीक आहे, चला आता तुम्ही या मुद्द्याकडे या. आता तुम्हाला ग्रॅव्हिटेशन जी वगैरे आपण त्याकडे नंतर जाऊया. आयएमपी गोष्टी बघूया आपण आता. तुम्हाला पुढचा क्वेश्चन जो पेपरला आयएमपी आहे तो क्वेश्चन आहे डिफरन्स इन बिटवीन मास अँड वेट. डिफरन्स इन बिटवीन मास अँड वेट. पेपरला तुम्हाला 2 मार्काला, 3 किंवा 4 मार्काला काय असेल ते क्वेश्चन येऊ शकतो. मग तुम्हाला या दोघांचा डिफरन्स लिहायचं. पाठांतर नाही करायचं, सिंपल सांगतो तुम्हाला. मास आणि वेट मधला फरक काय असतो. व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन मास अँड वेट. बघा आता काय समजून घ्या, मास आणि वेट काय असतं. डिफरन्स म्हणजे समजून जाईल तुम्हाला. मास म्हणजे काय असतं? कुठलाही ऑब्जेक्ट कुठल्या मॅटर पासून बनलेला आहे. गोल करा बघा. कुठलाही ऑब्जेक्ट कुठल्या मॅटर पासून बनलेला आहे. मॅटर म्हणजे कळलं ना तुम्हाला, सॉलिड, लिक्विड, गॅस, हे मॅटर असतं. कुठल्या मॅटर पासून बनलेलं आहे त्याचं ते मास असतं. म्हणजे आपलं शरीर कशाचं बनलेलं आहे ते म्हणजे आपलं मास. म्हणजे मास अशी गोष्ट आहे ना, जसा पेन आहे, हा कशाच तरी बनलेला असतो. सगळ्यांना पेन दिसतो. कशाच तरी असं की प्लास्टिक बिस्टिक असेल, काहीतरी अजून काय असेल, काय असेल, ज्याच्यापासून हा बनलाय ना त्याचा मास. पण मग ते म्हणशाल मग वेट काय? वेटचा विषय आहे, वेट म्हणजे डब्ल्यू. वेट मध्ये मास तर असतंच, पण इंटू जी पण असतो. हा फार महत्वाचा आहे. डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी. म्हणजे वेट वर जीचा इम्पॅक्ट असतो, इफेक्ट असतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ जी हे कोण सांगेल पटकन मला सांगा. मला जीचा रिप्लाय सांगा. जीचं मिनिंग काय असतं? सर्वांना क्लिअर दिसत आहे का? हे लहान आहे का? ऍक्च्युली हा फॉन्ट थोडा लहान झालाय. मी तेच तुम्हाला थोडं सांगतो, मी मोठं करून, मी काय अडचण नाही. ते थोडं फॉन्ट थोडं लहान आहे. फॉन्ट हा जरा त्या अक्षराला बारीक अक्षरात लिहिले सांगेल मी तुम्हाला, काय अडचण नाही. मी लिहिलं बघा मोठ्या अक्षरात. मास, मास म्हणजे कॅपिटल एम आहे इथे. मास आहे हे. मास म्हणजे एम आणि वेट म्हणजे एम इंटू जी. मी सांगेल तुम्हाला वन बाय वन, काय टेन्शन नाही. ठीक आहे. हा, मला फक्त सांगायचं की हा स्मॉल जी कोण आहे. हा, व्हेरी गुड. बऱ्याचशा मुलांचं उत्तर आलंय की हा स्मॉल जी म्हणजे कोण आहे. आता पुढच्या लेक्चर मी काय करेल, हे सगळे फॉन्ट आहे ना यांची काळजी घेतली. मी जरा फॉन्ट मोठे मोठे बनवतो पुढच्या वेळेस, तर तुम्हाला आणखी स्पष्ट दिसेल. आज जरा घ्या आता ऍडजस्ट करून. ठीक आहे, चला. आपण कुठे होतो की हा ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे वेट मध्ये नुसता मास येत नाही, वेटवर ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुएन्स. तेव्हा काय फरक पडतोय ना? अरे फरक पडतो म्हणजे काय, ही ग्रॅव्हिटी का फिक्स थोडी आहे. ही ग्रॅव्हिटी चेंज होते. चेंज होते म्हणजे सकाळी वेगळी रात्री वेगळी अशी बनवलं नाही. चेंज होते म्हणजे काय, तर ही ग्रॅव्हिटी, फक्त आपण अर्थ बद्दल बोलूया, पृथ्वीबद्दल. तर आपल्याच पृथ्वीवरती आपण जर इक्वेटर वरती गेलो, इक्वेटर म्हणजे विषुवृत्त, किंवा आपण पोल्स वरती गेलो, पोल्स म्हणजे ध्रुव. मग दोन नावं माहित असेल, सेमी इंग्लिशचे मुलं आणि इंग्लिश मिडियमचे मुलं किंवा मराठी मिडियमचे मुलं, हे सगळ्यांना समोर ठेवून शिकवायचा प्रयत्न करतोय मी. 11वीला एवढं एफर्ट घ्यावा लागत नाही. विषुववृत्त म्हणजे इक्वेटर, पोल्स म्हणजे ध्रुव. या दोन्ही ठिकाणी आपला जी वेगळा आहे. म्हणजे इक्वेटर वरती जी ची व्हॅल्यू कमी आहे. गोष्ट आहे का बरं का? व्हॅल्यू ऑफ जी इज लेझर ऑन इक्वेटर, लेसर, आणि इट्स हायर ऑन पोल्स. एकच पृथ्वी, पण पृथ्वीवर 2 ठिकाणी 2 जीच्या व्हॅल्यू आहे. म्हणजे आपलं वेट. आता माझा पुढचा खूप इंटेलेक्च्युअल क्वेश्चन सगळ्यांसाठी. पुढचा प्रश्न असा आहे की आपलं वेट जास्त कुठं भरेल, पोल्स वरती की इक्वेटर वरती, विषुववृत्तावर की ध्रुवावर? जी जास्त कुठे आहे? ध्रुवांवर.
कमी कुठे आहे? विषुववृत्तावर. आपलं वेट जास्त कुठं भरेल? फास्ट उत्तर घ्या, पटपट रिप्लाय आले पाहिजे मला सगळ्यांचे. व्हेरी गुड. अजून बाकीचे मुलं उत्तर करा. हा, याचा आन्सर आहे पोल्स. का? कारण पोल्सवर जी जास्त आहे. म्हणजे कळलं तुम्हाला, वेट बाबा, वेट आपलं पोल्सवर जास्त का भरलं पोल्सवर? कारण पोल्सवर जी जास्त आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे बरं का, आता पुढचा प्रश्न बाकी आहे, त्याचा आन्सर पण तुम्हाला द्यायचं मला सगळ्यांना. आपलं मास म्हणजे मास म्हणजे वस्तुमान, कोणी असं मराठी मीडियमचं तर वेट म्हणजे वजन. आपलं मास जास्त कुठं भरल? ध्रुवावर की विषुववृत्तावर? इक्वेटर और पोल? ध्रुव म्हणजे पोल, इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. आपलं मास जास्त कुठं भरेल? रिप्लाय फास्ट. व्हेरी गुड. गो हेड फास्ट 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 फास्ट. हा, सगळ्यांना आन्सर चुकलंय. फक्त एक आन्सर राईट तेवढं एका मुलीचं ऋतुजाचं, बाकी सगळ्यांना आन्सर चुकलंय. आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे समजून घेणं गरजेचं तुम्हाला लोकांना. मी वाक्यात तुम्हाला सांगितलं नव्हतं की व्हॉट मास इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे वाक्य फार महत्वाचं. दिस स्टेटमेंट इज क्वाईट इम्पॉर्टंट इन सायन्स. मास इज ऑलवेज कॉन्स्टंट. ते म्हणजे कसं? आता मला सांगा, तुम्ही सपोज आता मी विषुववृत्तर उभा राहिलो काय, ध्रुवावर जर उभा राहिलो काय, माझी उंची कमी होणार आहे का? मी बारीक होणार आहे का? मी जाड होणार आहे का? मी असंच राहणार ना. कारण मी ज्या मॅटरचं बनलोय ते मॅटर माझ्या बॉडीमध्ये असेच राहणार आहेत. तर माझं मास बदलेल कसं काय कुठे गेलो तरी? हा पेन आहे, हा विषुववृत्तावर नेला काय आणि पोल्सवर नेला काय, म्हणजे इक्वेटरवर नेला काय आणि पोलवर नेला काय, हा पेन पेन तोच राहणार ना. मास बदलेल कसं काय? हा, जी बदलतो म्हणून वेट बदलेल, पण मास नाही बदलणार, हे लक्षात घ्या. मास इज ऑलवेज कॉन्स्टंट ऑल ओव्हर द युनिव्हर्स. ऑल ओव्हर द युनिव्हर्स म्हणजे हा पेन, ह्या पेनचं मास, तो लक्ष द्या बरं का आता, ह्या पेनचं मास अर्थवर जेवढं भरेल ना, तेवढंच मूनवर भरेल, तेवढंच ज्युपिटर म्हणजे गुरुवर भरेल, तेवढंच सॅटर्न म्हणजे शनीवर भरेल, तेवढंच सूर्यावर म्हणजे सनवर सुद्धा भरेल. म्हणजे मी हा पेन का? कारण दिस इज अ लॉ, दिस इज अ बेसिक लॉ, की मास ऑफ एनी ऑब्जेक्ट इज ऑलवेज अँड ऑलवेज अँड ऑलवेज अँड ऑलवेज अँड ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक आहे, चला, झालं क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? हा कायम कॉन्स्टंट असतो, यात काही क्वेश्चन मार्क नाहीये. हा, पण आपल्याला तुम्हाला गोष्ट कळली असेल, व्हॉट अबाउट वेट? इज इट कॉन्स्टंट ऑर नॉट? येस ऑर नो? व्हॉट अबाउट वेट? वेट कॉन्स्टंट असतं का? येस ऑर नो? नो. व्हेरी गुड. व्हाय दिस इज नॉट कॉन्स्टंट? द रिझन इज दिस जी. हा वेट आणि वेट कॉन्स्टंट नाहीये, याचं कारण आहे इथे असलेला जी. कारण जी काय होतो? जी व्हॅरीज प्लेस टू प्लेस, आणि हा जी व्हॅरी झाल्यामुळे आपलं वेट पण काय होतं? बदलतं. हा बदलत नाही. चला, मला डिफरन्स होईल IMP एकदम. चला, कामाचे कामाचे पटकन बघा पटकन. आता डिफरन्स काय 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 पेपरला काय तुम्हाला 2 मार्कला, 2 मार्कला असेल तर 4 डिफरन्स लिहून टाकायचे. माझं तर म्हणणं असं आहे, जेवढे जेवढे लिहून टाकायचे. पेपर चेक करायला मार्क कट करायचं काम नको. फर्स्ट डिफरन्स, मास इज द मेजर ऑफ मॅटर ऑफ ऑब्जेक्ट. पहिलं. दुसरं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट. वेट हा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे. मास ही स्केलर क्वांटिटी आहे, वेट ही व्हेक्टर क्वांटिटी. हे डिफरन्स प्रॉपर लिहून घ्यावं तुमची. मास इज अ स्केलर, वेट इज अ व्हेक्टर, बिकॉज वेटला डिरेक्शन असतं. ठीक आहे. मास रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर, आताच बघितलं. वेट चेंज विथ ग्रॅव्हिटी, आताच बघितलं. मास मेजर्स इन केजी, मास केजी मध्ये मोजतात, किलोग्राम मध्ये मोजतात. तर वेट मेजर्स इन न्यूटन. मास कॅनॉट बी झिरो. मास झिरो का होऊ शकत नाही? मास झिरो का होऊ शकत नाही? एक स्टेटमेंट आहे मास बद्दलचं युनिव्हर्स मध्ये, द ऑब्जेक्ट विच इज एक्झिस्ट इन द युनिव्हर्स विच हॅज मास. म्हणजे ह्या युनिव्हर्स मध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे तर त्याला मास आहेच, असं म्हणायचंच नाही कोणाला मास नाहीये. म्हणजे ऍटमच्या आतमध्ये असलेले इलेक्ट्रॉन, त्याला सुद्धा मास आहे. मी काय बोललो? ऍटमच्या आतमध्ये असलेले इलेक्ट्रॉन, त्याला सुद्धा मास आहे. काही असो,
म्हणजे याच्या आपल्या एखादी गोष्ट युनिव्हर्समध्ये आहे ना, एखादा व्हायरस असो, बॅक्टेरिया असो, प्रोटोझोआ असो, फंगस असो, काही वॉटर इट मे एव्हरीथिंग इज देअर. इफ इट एक्झिस्ट इन द युनिव्हर्स इट हॅज मास. काही कन्फ्युजन नाही. त्यामुळे मास कधी झिरो होऊ शकत. हा, पण वेट झिरो होऊ शकतं. वेट का झिरो होईल? असे काही काही पॉईंट आहे ज्या ग्रॅव्हिटी झिरो असते, जसं अर्थ अर्थ सेंटर. आता वेट जर तुम्ही मोजताय, वेट एम इंटू जी. आता अर्थच्या सेंटरला आपण गेलो, ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटी झिरो आहे, तर एम इंटू झिरो काय होईल आपलं? झालं वेट झिरो. वेटलेस. वेटलेस फिलिंग. वेटलेस बरं का. आवाज आवाज क्लिअर चेक करा, सगळ्यांना क्लिअर आहे का? आवाज 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 सर्वांना क्लिअर आहे का? येस. ज्यांना आवाज येत नाही ते मे बी लेफ्ट करून परत जॉईन करा तुम्ही, ठीक आहे. मे बी नेटवर्कचा वगैरे इश्यू असतो. हा, काही अडचण असेल मला सांगत चला. बरं, तुम्हाला जवळ डिफरन्स किती भेटले? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 5 डिफरन्स तुम्हाला भेटले. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी 4 क्वेश्चन, 4 मार्क्स, 3 मार्क्स, 2 मार्क्स. कुठलाही क्वेश्चन येऊ, याच्यावर बऱ्यापैकी हा IMP आहे, हा करून जायचा. मी तुम्हाला डिफरन्स लिहून दिलेले आहेत, तुम्ही लिहिले असतील आय होप. हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचा. पेपरला इकडनं क्वेश्चन असतात. मी नेक्स्ट लेक्चर पण रिपीट करतो, मी नेक्स्ट लेक्चर जेव्हा घेईल तेव्हा मी या फॉन्ट जे आहेत, हे फॉन्ट मी अवश्य मोठे मोठे घेईल, घाबरण्याची गरज नाही. पण माझा एक प्रश्न असा आहे, आपण परत थोडंसं फिरून घेऊया, की वेट डिपेंड ऑन ग्रॅव्हिटी. इथपर्यंत सगळ्यांना मान्य? वेट डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिपेंड ऑन द, आपण थोडं बघितलं, डिपेंड ऑन मास. सनचा मास जास्त आहे, त्यापेक्षा कमी अर्थ आहे, सगळ्यात कमी मूनचं आहे वगैरे, आपण डिस्कस केलं. थोडं लिंक लावा, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लेक्चरला बसा. पण क्वेश्चन माझा असा आहे की आपलं वेट, आता वेट बद्दल बोलतो, वेट बद्दल बोलतो मी आता. वेट, आपलं वेट जास्त कुठं भरेल? सन, अर्थ की मून? आता सूर्यावर वजन काटा करायला जाऊ नका, वजन काटा घेऊन गेले परत यायचे नाही. आपलं वजन सर्वात जास्त सन, नॉट अर्थ, सन. कारण सनवर ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त आहे. आपण ते वजन करत नाही, ते जस्ट अंदाज. हा, 2 नंबर असेल अर्थ. आणि आपलं सगळ्यात कमी वजन कुठे भरतं? मून वरती भरतं. पेपरला लहान लहान क्वेश्चन आले तर आपण तिकडनं आन्सर काढता आला पाहिजे, म्हणून तुम्हाला ते एक्सप्लेन करतोय, ठीक आहे. मग किती आहे पेपरचा? याच्यावर एक न्यूमरिकल तुम्हाला असतं 2 मार्काला वगैरे, एखादं न्यूमरिकल त्याच्यावर तुम्हाला पडतं. फॉर्म्युला काय, एक लिहून काढतो मोठ्या अक्षरात मी. ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू 1/6 ऑफ ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू 1/6 ऑफ ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. हा फॉर्म्युला पहिला करून ठेवायचा. काय केलंय मी, सिंपल सांगतो तुम्हाला मी. मून वरती अर्थच्या फक्त 1/6 ग्रॅव्हिटी. मी काय बोललो तुम्हाला? मूनवर अर्थच्या फक्त 1/6 ग्रॅव्हिटी. का असं का बरं असेल रे? एवढी कमी ग्रॅव्हिटी का बरं मूनवरती? तुम्ही ऐकलं असेल बघा, आपण मूनवर वॉक पण करू शकत नाही. मून वॉक, ठीक आहे. आपण मूनवरती वॉक करू शकत नाही, असं नॉर्मल चालू पण शकत नाही. मग असं काय, मूनची ग्रॅव्हिटी एवढी कमी का असेल रे? काय रिझन असेल अर्थ पेक्षा? बाकीचे बोला. पट 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 उत्तर करण्या सगळ्यांनी. एवढे विद्यार्थी आहेत, 1 2 कमेंट करून पण जमायचं. क्वेश्चन एवढाच आहे की मून वरती एवढं ग्रॅव्हिटेशन कमी का आहे? व्हेरी गुड. बऱ्याच मुलांना आन्सर दिलाय. कारण की तिकडे काय आहे? मास कमी आहे. आणि मूनचं मास कमी आहे, म्हणून मून वरती ग्रॅव्हिटेशन सुद्धा कमी आहे. मग पेपरला क्वेश्चन काय आहेत तुम्हाला? क्वेश्चन असा येतो, ऑब्जेक्ट विच हॅज मास, विच हॅज weight
60 न्यूटन ऑन अर्थ. ऑब्जेक्ट विच हॅज वेट 60 न्यूटन. मी पुन्हा रिपीट करतो, आपण न्यूटन वेट न्यूटन मध्येच मोजतो. ऑब्जेक्ट विच हॅज वेट 60 न्यूटन ऑन अर्थ, देन व्हॉट विल बी द वेट ऑन मून. तर काय करणार फक्त आपण 16 इंटू 60. आन्सर इज 6 1 6 0 10. दिस इज युअर आन्सर 10 न्यूटन. असे न्यूमेरिकल तुम्हाला 2-2 मार्काला येतात. हातातले मार्क आहेत, कुठल्याही टेन्शन घ्यायची गरज नाही. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही लोकांनी करून ठेवायचा. फिजिक्स फॉर्म्युले म्हणजे फिजिक्सचा सोल आहे, आत्मा. फिजिक्सचा आत्मा जसा आपल्या शरीरामध्ये असतो ना आत्मा, सोल, तसा फिजिक्सचा सोल कोण आहे? तर हा सोल कोण आहे? तो फॉर्म्युले. ज्याचे फॉर्म्युले पाठ तो फिजिक्सचा किंग, आणि ज्याचे फॉर्म्युले पाठ नाही तो फिजिक्सचा गुलाम. फिजिक्स त्याला कधीच सुधरून देत नाही, तो आयुष्यभर फिजिक्सचा घाबरत राहतो. मग तुमची इच्छा असेल फिजिक्सचा घाबरू नये, डू इट. बरं ठीक आहे, चला. आता हे तुम्हाला कळत एक्झॅक्टली काय करायचं तुम्हाला. आता हे हा एक मून आणि सॉरी मून आणि अर्थ या दोघांचं ग्रॅव्हिटेशनचे कंपॅरिझन केलेलं आहे. पेपरला खूप वेळा विचारलेला आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे करून ठेवायचं. मी तुम्हाला आयएमपी स्टिच करतो, पण हे 100% आयएमपी असं म्हणायला काही अर्थ नाही. चला पुढे जाऊया. सेंट्रिपिटल फोर्स पुढच्या लेक्चरला घेईल मी. मला तुम्हाला थोडंसं केपलर्स लॉ एक्सप्लेन करायचं आहे ओव्हरलुक लेवलला. एवढं फक्त मी घेईल, अजून मग तुम्हाला सोडेल मी. एवढंच आलं बघा, बस. हे म्हणजे केपलर. हे केपलर आहेत, यांनी 3 नियम मांडले होते. बस हे 3 नियम म्हणजे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हे खूप अतिशय अतिशय महत्वाचे लॉ. 3च लॉ आहेत, 3ही लॉ विचारतात, तुम्हाला ते आले पाहिजे, बाकी काहीच नाही करायचं. मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो हे लॉ, एकदम एक्झाम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने, जास्त काय हे नाही करता. पेपरला काय येऊ शकतो मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना माहित असेल केपलर हा जो पर्सन आहे, इकडे फोटो दिसतोय, भयंकर रागाने बघतोय एकदम, तो हाच तो केपलर. आणि याने 3 लॉ मांडलेले आहेत. त्याचे 3 लॉ आपल्या समोर. हा थोडा फॉन्ट फॉन्ट म्हणजे अक्षर जरा लहान आहे, ठीक आहे, आपण ते ऍडजस्ट करून घेऊ. आता केपलरचा लॉ काय सांगतो? केपलर, आता केपलर बोलला कशाबद्दल पहिलं लक्षात घ्यायचं, पाठांतर नाही करायचं नाही. केपलर बोलला होता सन आणि प्लॅनेट यांच्यामध्ये असलेल्या रिलेशन बद्दल. सन आणि प्लॅनेट यांच्यामध्ये असलेल्या रिलेशन बद्दल बोलले. नेमके कसे फिरतात, कोण कोणाभोवती फिरतो, त्यात काय कुठले रूल्स आहेत. त्याने एकूण 3 लॉ मांडले. एकदम एकदम सिंपल सांगतो तुम्हाला मी. एकूण केपलरने 3 लॉ मांडले पेपरचे. याला व्हेरी आयएमपी म्हणायचं, व्हेरी आयएमपी. 3च लॉ आहे. एक आहे लॉ ऑफ ऑर्बिट, इकडे बघा साईडला सांगतो मी. एक आहे लॉ ऑफ ऑर्बिट, एक आहे लॉ ऑफ एरिया, आणि एक आहे लॉ ऑफ पिरियड. बस 3च लॉ. लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ एरिया, लॉ ऑफ पिरियड. हे 3 लॉ तुमचे एकदम तोंडपाठ असावे, पण ते पाठ करायचे नाहीत. आपला रूल काय आहे, पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं मग पाठ करायचं. आता पहिला लॉ तुम्ही जर बघितला, थोडं आपण जर ऑब्झर्व केलं, याच्यामध्ये स्पेशल काहीच नव्हतं. पहिला होता आता हा इलिप्स, याला ते म्हणायचं, याला म्हणायचं लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ एरिया आणि लॉ ऑफ पिरियड. आता लॉ ऑफ ऑर्बिट काय सांगतो बघा. ऑल प्लॅनेट, तुम्हाला दिसतंय की बघा, ऑल प्लॅनेट मूव इन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ऍट वन ऑफ द फोकस ऑफ इलिप्स, नॉट ऍट द सेंटर. हे पुढचं लिहायची गरज नाही, एवढंच लिहायचं. आता यात त्यांची अडचण अशी आहे, तुम्हाला हे माहिती आहे का, माहिती का रे,
व्हॉट इज मिनिंग ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट कोण सांगाल मला? आय एम वेटिंग फॉर चॅट बॉक्स. रिपीट काय करू मला सांगा. रिपीट काय करू? लॉ रिपीट करू परत. फर्स्ट लॉ. ओके ओके डन डन. लॉ ऑफ ऑर्बिट. All planets move in elliptical orbit with sun at one of the focus of ellipse. हे पुढचं लिहायचं नाही, फक्त इथपर्यंत लिहायचं. मार्क पूर्ण भेटणार. हा, राईट, व्हेरी गुड. ओव्हल लाईक शेप मीन्स इलिप्स, म्हणजे असं, असा असा असतो इलिप्स. आता मी जरा मागे तिकडच काय नाही, पण असंच असतो. आता तुम्हाला एक सांगतो पिक्चर का, व्हॉट इज पिक्चर ऑफ इलिप्स. तुम्हाला कळलं, पाठांतर करायची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना सर्कल माहिती, सर्कल सगळ्यांचं सर्कल पाठ आहे. सर्कलचं फीचर काय असतं माहिती का? सर्कलला एक सेंटर असतं. सर्कलला सेंटर एक असतं. तिथपर्यंत क्लिअर आहे? याला म्हणायचं इलिप्स. इलिप्सला इलिप्सला दोन सेंटर असतात आणि या सेंटरला म्हणतात फोकाय. याला काय म्हणतात? फोकाय. ते दोन असतात. व्यवस्था आहे का बरं का? पाठांतर करू नका, समजून घ्या. हा स्टेप आहे, हा आहे इलिप्स, आणि याला दोन सेंटर असतात, याला म्हणतात फोकाय. ठीक आहे. मग लॉ काय सांगतो की अराउंड द सन, आता सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर आहे की ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह अराउंड द सन. सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात, हे सगळ्यांना माहिती. पण केप्लर काय म्हणतात, फिरतात ते बरोबर आहे, पण कसे फिरतात? तर ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात. इलिप्टिकल म्हणजे कसे? आपण त्याला मराठीत म्हणतो लंब वर्तुळाकार गतीमध्ये, मार्गामध्ये फिरतात, कक्षेमध्ये फिरतात. लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात, हे लक्षात घ्या ठिकाणी. बघा इकडे आता, दिस इज इलिप्टिकल पाथ. दोन फोसा, तो काय म्हणतो तुम्ही. मग केपलर काय म्हणतो, जर हे प्लॅनेट फिरतायत ना, या दोन फोकाय जे आहे, याच्या एका फोकायला तुम्ही काय माना? सन माना. एकाला तुम्ही काय करा? सन माना. आणि इथे आसपास कोण फिरतंय मग? समजा ही अर्थ आहे, इथं आणखीन एक प्लॅनेट असेल काहीतरी, अर्थ नंतर कोण आहे? मार्स आहे. अर्थच्या अगोदर आहे ना, अर्थच्या अगोदर विनस आहे, विनसच्या अगोदर मर्क्युरी आहे. पण हे सगळे असेच फिरणार ह्याच ऑर्बिटमध्ये. 3 नंबर. आणि एक असले तिथे सन. म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे की ऑल प्लॅनेट्स, ऑल सिंपल काय, ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट वेअर सन इज द वन ऑफ द फोकाय. संपला लॉ. 2 मार्क फिक्स आहे. पण रूल काय? लॉ लिहिला, लॉ लिहून झाला की काय करायचं? लॉ लिहून झाला की छानपैकी काय करायचं, अशी एक डायग्राम काढायची, म्हणजे इलिप्स काढायचा, त्याला 2 फोकाय काढायचे. असे सोपं डायग्राम घेऊन 2 फोकाय त्याला काढायचे. इथं एक असं काढायचा गोल, याला पी म्हणायचं, प्लॅनेट. आणि याला काय करायचं? याला यस म्हणायचं. नाही जमले कंटाळा लिहायचा, डायरेक्ट याला प्लॅनेट लिहा, याला डायरेक्ट सन लिहा, आणि डायग्राम खाली यायची. डायग्राम काढली, पुढचा रूल, मार्क जर खूप जास्त पाहिजे असेल तर पुढचा रूल, असं फिगर नाव लिहायचं, खाली लिहायचं लॉ ऑफ ऑर्बिट. फिगर काढल्यानंतर फिगरच्या खाली नाव लिहायचं असतं. फिगरला नावं देणं हा रूल असतो. याचे मार्क परत वेगळे असतात. ज्याला वाटते मला 80-90च्या वर जायचंय, त्याने हे नियम पाळले तर तुम्ही 80-90च्या वर जाशाल, नाहीतर मग 60-65 पडतील. माझी इच्छा तुम्हाला 90%च्या वरच पडावा, म्हणून सगळं तुम्हाला एवढं एक्सप्लेन करतोय मी. म्हणजे पेपर कसा लिहायचा हे पण तुम्हाला मी सोबत सांगत चाललोय, फिजिक्सचं तरी सायन्सचं तरी, की लिहिताना तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम काढणं शक्य आहे तिकडे लहान डायग्राम काढणे, विथ नीट लेबल, त्याला औषध नावं देणे, आणि खाली फिगर डायग्राम कसली आहे आता खाली छानपैकी त्याला फिगर म्हणायचं, खाली तुम्ही मेन्शन करा. ही एक पद्धत असते लिहिण्याची. हा झाला पहिला लॉ. कुठे गेलं? 1 मिनिट, येईल परत.
ठीक आहे, आलं का? हा ठीक आहे, चला. हम्म. ते सुरू झालं तर रे. त्याला मध्ये काहीतरी करंट आला त्याला. चला झालं क्लिअर, चला. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. पुढचा रूल. आता काय करायचं, हा झाला पहिला लॉ ऑफ इलिप्स. मी फक्त एवढे लॉ तुम्हाला सोडून गेली. हा. आता आता मेन गोष्ट लक्षात घ्या, पुढची गोष्ट काय याच्यामध्ये. आता मी तुम्हाला जे पॉईंट सांगतोय शिकवताना, हे व्यवस्थित ऐकत चला. तुम्हाला जर मार्क आउट ऑफ घ्यायचे असतील तर. आता दुसरा लॉ जो आहे ना, हा लॉ ऑफ इक्वल एरियाज आहे. लॉ ऑफ इक्वल एरियाज. आता लॉ ऑफ इक्वल एरियाज हा तुम्हाला थोडस मी 2 मिनिटं सांगतो. आपण तुम्हाला काय अडचण नाही. डायग्राम तर लागणार आहे का फक्त मला ना.